रोहन दादा मागून आला तर ब्लॉग बनवायला थोडासा टाइम भेटला तर आम्ही बनवू लागलो. तर चला यायचं. माझी बहीण आहे. हाय गाईज. तिने अशीतात काय केले? तू काय केलं अशीतात? आज आम्ही काम केलं म्हणजे कराळ काढलं होतं, ते भिजलं होतं थोडं, त्याला वाळू घातलं. बाकी मग आम्ही असेच ब्लॉग केले आणि बाकी मज्जा केली आणि टाइमपास. आणि रुद्रा तू काय केलं आज? मी आता काय खेळू लागलो. मी काय खेळू लागला शेतामध्ये? शेतात काय खेळू लागला? गाड्या काही पण बनवून काही खेळायचं, घर बनवायचं, शेतात खेळायचं. तर तो खेळा ते म्हणून मला हसू यायले. ते म्हणू लागला काड्या खेळ, घर खेळ. तर हे लहान लेकराचे त्यात जे गेम खेळत ना, तर ते पाहून मला हसू येऊ लागलं. तर तुम्ही बोला त्याला. मग अक्का शेतात आलती. तर अक्का दररोज शेतात येते आणि अक्का खूप काम करते शेतात येऊन. तर अक्का सांगून तुम्हाला तिने शेतात येऊन काय केलं. मी आज भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या फोडायला आणि त्या शेंगा फोडल्या आणि शेंगदाणे बाजूला केले. बाकी ते कराळ वाळू घातलं, ज्वारी वाळू घालायला आणली होती ती वाळू घातली, आता जमा करून ठेवली. आता ते कराळ वाळू घातलेलं जमा करून ठेवायचं. असे बरेचसे काम आज झाले. आणि आमचा कॅमेरा ओरडत आहे, हे बघा सायरन वाजवत आहे. थांबा आता मी याच्या खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. रुद्रा कॅमेरा सोबत खेळत आहे. आणि हे काल आमच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरटी केलेली आहे, त्याच्यामुळे हे असं शेत झालेलं आहे. पण छान दिसत आहे. हे बघा हे असं झालेलं आहे आणि सनसेट झालेला आहे. आणि हे कराळायनं वाळू घातलेलं आहे. आई हे एवढं खराब कसं दिसायलं? मग आता हे खराब झालं सगळं. काडीनं बडून काढायचं. वर काड्या मारायच्या, हा बडून काढायचं. ते असंच होत असते. ते भिजल्यामुळे थोडं कसं बुरशी आल्यासारखी वाटायची. ते असं याच्यातून करावं निघते. आणि काढून ठेवलं पण ते आपलं चवाळ फाटका असल्यामुळं काय झालं, पाणी गेलं त्याच्यात आणि त्याला बुरशी लागल्यासारखं झालं. ते रुद्र्या नांगरवर बसलेला आहे. रुद्र्या काय केलं शेतात आज पुन्हा? हा मी आज उशिरा आलो शेतामध्ये. तर ते तिकडे शेत आहे ना, तिथं अन्न येतं. तिथं आम्ही थोड्या वेळ काम केलं व आम्हाला तळ्यावर जायचं होतं मोटर टाकायला. पण आज माझा मामा नव्हता, काऊन की मामाला आकडा काढायचा होता याच्यावरचा, खांब्यावरचा. तर ते आज येऊ शकला नाही. ते म्हणला उद्या लाईट येते ना 9:30 वाजता. तर तुम्ही फक्त रेडी करून सगळं, मी आकडा काढून दुसरीकडे लावून देतो तुम्हाला. तर मग असं आजचा दिवस आवडत आहे. हा आणि याच्या आधी कोणता फोन होता ओम दादा करते दाखवणं, आम्ही कधीच ना दाखवला. जो मोबाईल जुना माझ्या बहिणीच्या हातात आहे, त्याचा जुना मोबाईल दाखवते. OnePlus वाला आहे. OnePlus मोबाईल आहे, जे की आता ओम दादाची आई वापरते. माणसं कमी आणि मोबाईलच जास्त येतो ओम दादाच्या घरामध्ये. म्हणजे किती मोबाईल असतात ओम दादा? 5-6. 5-6. आणि माणसं 4 आणि तुम्ही दोघं 2. आणि सनसेट झालेला आहे. मी आलो होतो त्यावेळेस थोडासा सूर्य दिसत होता, पण आता पूर्ण गायब झालेला आहे. आणि हे आमचे आंबे आहेत, जे की आता तोडून पिकवण्यासाठी रेडी झालेले आहेत. 15-20 दिवसांनी होता, काऊन की आज एक जण माणूस आलता कृषीचा एक अण्णाचा मित्र. ते जे की ते अण्णा त्याला बोलू लागले. तर मी असाच जवळ बसलो होतो. ते म्हणले पक्के आंबे होताना याला हे येतात कोया, तर त्यासाठी 15-20 दिवस राहू द्या तुम्ही. पण जास्त करून 15 दिवस राहू द्या. पुन्हा अण्णा आलेत ग, ते अण्णा आलेत. आता अण्णा काय मदत करणार आहे? तर अण्णा आज काय केलं तुम्ही शेतात? आज काय नाही, ते काय झाडं असे पडू लागले, त्याला असं दर खोदून आम्ही हे लावल्या डिळा, जे त्याला येळू लावले आणि येळून बांधलं. तर मग आता हे
अशी झाड का? हा असे तर सरळ आता हे तिकडचे. उद्या बांधायचे का आपल्याला हे? हा तिकडच्या शेतात. तिकडे आपल्या आता एकूण आंब्याची किती झाड आहेत? तिकडं 1000 झाडं येतं, 1000. आणि इकडं आता हे 300 येतं. हे आपण लहान लहान लावलेली हा हे 300 वेगळे, ते ते 100. म्हणजे इकडं लहान मोठे 400 आणि तिकडं 1000, म्हणजे 1400 झाडे आहेत आपल्याला. म्हणजे आता आपल्याला हे सर्व शेतामध्ये नुसते आता आंबेच लावायचे फक्त. आंबेच लावायचे. तर आता कवापासून? आता पुढच्या वर्षी. झाड मोडशील ते. नाही नाही ओढत नाही, हे काय खाली लोक काय नाही. आपण थांबे थोडासा काम करेल. त्याला दोरी बांध ना बाळा, दोरी नाही का? हा ती दोरी बांध त्याला, त्याला सोड आणि पुन्हा बांध. कदम करने जाएंगे कांड हो जाएगा. मी धरतो, सोड त्याला. थांब थांब थांबा. अरे बाप. काय आणलं ते? काढ. काडीनं काय करतो? जुगाड. झालं. वा वा, रुद्र्यानं जुगाड लावलेला आहे भारी, पण ते जास्त वेळ नाही टिकू शकत. बाळा ती काडीच वाकडी झाली. झालं. तर फायनली आमचं झाड उभं राहिलेलं आहे. रुद्र्यानं एक जुगाड केलेला आहे काडीचा. ते सोडून पुन्हा त्याला बांधलं असतं पक्क तरी जमलं असतं. झाड वाळे टाकले. आणि काही आमचे झाड वाळलेले आहेत. काही तर तोडूनच टाकले, काहीच नाही राहिलं काही झाड. आणि आमचं एक झाड पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. आणि रुद्र्यानं ते सगळं तोडून टाकलेलं आहे. त्याला उभं करून दाखव बरं रुद्र्या. सगळं झाड खराब झालेलं आहे आंब्याचं. हे कसं काय खराब झालेलं तर माहिती नाही आम्हाला. याला हे खालून काहीतरी याला रानडुकराने मार दिलेला होता, त्याच्यामुळे एक अंदाज हे खराब झालेला आहे झाड. हे इथून तुटलेलं आहे, हे त्याचं खोड आहे. आता याला नाही डबल झाड नाही येऊ शकत त्याला. डबल कसं येईल आता, खराब झालं नाही. याला पण नाही येत आता. आणि हे या झाडाला पण, हे पण पूर्ण सुकून गेलेलं आहे. याला तर पान पण नाही राहिलेलं, पण हे झाड ओललं आहे. हे बघू शकता तुम्ही. वाटते मला हे अण्णानं खुडलं बर का. हा ते तोडलेलं आहे, त्याला पान येत असतात. ते जिवंत झाड आहे. आणि हे ब्लॉग इथंच संपाव लागणार आहे आम्हाला, कारण 7 वाजत आहेत आणि अंधार होत आहे. कॅमेरामध्ये असे छोटे छोटे मुंगीसारखं ब्लर होत आहे, त्यामुळे क्लिअर दिसणार नाही. आणि काय म्हणला? मागच्या ब्लॉग मध्ये आपण सांगितलं होतं ना फुलं लावले तर. हो. फुलं आता क्लिअर दिसायला. कशाचं फुले बाळा आहे? झेंडूचं? नाही, शेवंती. शेवंतीचं आहे. तर हे शेवंतीचे फुल लावलेले येत आहे मी. माझी बहीण म्हणू लागली हे वेगळं शेवंतीचं फुल आहे, पत्ता गोबी येतात. आणि इथं आईनं पत्ता गोबी लावलेली आहे. हे बघा ही पत्ता गोबी आहे. खाल्ली आहे आळ्यानं. खाल्ली, हा आळ्यानं खूप याला खाल्लेलं आहे. तर ही अशी झालेली आहे, पूर्ण खराब झालेली आहे. प्रत्येक भाजीपाला थोडा थोडा ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही लावून ट्राय करत असतो, जमतं की नाही. काही काही जमतं आणि काही काही जमत नाही. आणि हे झाड पूर्ण खराब झालेलं आहे. एवढं मोठं झाड होतं आणि याचे सगळे पान सुकून गेलेले आहेत. माझे मित्र आलेले होते काल शेतामध्ये, तर या झाडाच्या समोर त्यांनी खूप फोटोशूट केलेला आहे, कारण बॅकग्राऊंड खूप छान दिसत होता आणि फोटो पण खूप भारी आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. आणि 7 वाजलेले आहे, पूर्ण सनसेट दिवस मावळलेला आहे आणि अंधार होत आहे. त्यामुळे हे ब्लॉग इथेच संपू, कारण अंधार होत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.